वरुण ईश्वरपूर येथील साहित्य परिषद आणि राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या वतीनं 30वं मराठी साहित्य संमेलन रविवारी 8 मार्चला होणार असून या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉक्टर प्रज्ञादया पवार आहेत, अशी माहिती प्राध्यापक शामराव पाटील, प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी आणि प्राध्यापक दशरथ पाटील यांनी दिली. अलीकडेच प्राचार्य विश्वास सायनाकर यांचं निधन झाल्यामुळे संमेलन स्थळाला प्राचार्य विश्वास सायनाकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं असून हे जे संमेलन आहे हे राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनीच्या सभागृहामध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष डॉक्टर प्रज्ञादया पवार यांचं भाषण होईल. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी सुधो मोहिते आहेत, तर स्वागताध्यक्षा प्राध्यापक शैलजा यादव पाटील आहे. या उद्घाटनाच्या सत्रामध्ये लोकनेते राजाराम बापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हे 2025चे जे पुरस्कार आहेत हे देण्यात येणार आहे. तर यातला कादंबरीचा जो पुरस्कार आहे तो रश्मी पदवाड मदनकर यांच्या कायांतर कादंबरीला मिळालेला आहे. तर वळीवाचा वेळा हा अजीम नवाद लाही साखरखेड्याचे आहेत, त्यांचा काव्यसंग्रह आहे. तिसरं पुस्तक कथा आणि ललित विभागामध्ये विभागून आहे. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे ब्लॅक व्हाईट अँड ग्रे. हे कोल्हापूरचे आलोक जत्राटकर लेखक आहेत. तर तासगावचे ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांचा नीतीचे खटले नावाच्या पुस्तकाला कथा आणि ललित विभागातून हा तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षवेधी पुरस्कार माहुलीचे सचिन अवघडे यांच्या पुस्तकाचं नाव आहे फक्कड. दुसरा लक्षवेधी पुरस्कार आहे येडेनिपणीच्या सोनिया पाटील यांच्या थिरलेल्या माणुसकीचा गहिवर या पुस्तकाला. तर तिसरा लक्षवेधी पुरस्कार आहे डॉक्टर सूरज चवले यांच्या काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा. या साहित्याला जसे पुरस्कार देण्यात आले आहेत तसंच साहित्य परिषदेनं 2025 साली दिवाळी अंकांची स्पर्धा घेतलेली होती. या दिवाळी अंकांच्या स्पर्धेतल्या विजेत्यांचंही पुरस्कार वितरण या पहिल्या सत्रामध्ये होणार आहे. आता हे दिवाळी अंकाचे जे क्रमांक आहेत त्यातला पहिला क्रमांक आहे दिवाळी अंकाचा आर्याबाग, संपादक आहेत विश्वास कनेकर. दुसरा क्रमांक आहे अक्षरधारा, संपादक आहेत स्नेहा अवसरीकर. तिसरा क्रमांक आहे अक्षरदान, संपादक आहेत मोतीराम पोळ. पुढचं उत्तेजनपर 2 पुरस्कार आहेत. त्या उत्तेजनपरमध्ये पहिला पुरस्कार आहे पुरुष स्पंदन हरीश सदानी आणि अक्षर मुद्रा याचे संपादक आहेत दीपक चिद्रवाल. अशा प्रकारचे या पुरस्कारांचं वितरण आणि अध्यक्षीय भाषण पहिल्या सत्रामध्ये होणार आहे. त्याचबरोबर या पहिल्या सत्रामध्ये काही पुस्तकांची प्रकाशनं देखील होणार आहे. प्राचार्य डॉक्टर संपतराव जाधव यांचं प्रतिभा पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं हरिपाठ विवेचन हे पुस्तक, त्याचबरोबर प्रतिभा पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं कवयित्री डॉक्टर स्वाती पाटील यांची निळी सावळी नभाळी आणि लेखिका सुलभा राजाराम गायकवाड यांचं रंगतरंग आयुष्याचे या 3 पुस्तकांचं पहिल्या सत्रामध्ये प्रकाशन होईल. तर दुपारचा 2 वाजताचा जे दुसरं सत्र आहे यामध्ये परिसंवाद आहे. परिसंवादाचा विषय आहे आजची साहित्य, समाज माध्यमं आणि वाचन संस्कृती. या परिसंवादाच्या अध्यक्षपदी मराठी विभागातले प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातले प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे हे अध्यक्ष आहेत. तर डॉक्टर आलोक जत्राटकर आणि संवादिनी ग्रुपच्या समुपदेशक आणि संचालक अर्चना मुळे या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहे. निमंत्रितांचं कवी संमेलन दुपारी 3:30ला चालू होईल. हे भयगावचे ज्येष्ठ कवी सुरेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होत आहे. आणि या कवी संमेलनामध्ये वैशाली माळी, सुधाकर इनामदार, सरिता पवार, नाईकबा गिड्डे हे कवी इथं कविता सादर करणार आहेत. या साहित्य परिषदेच्या हे जे 30वं साहित्य संमेलन आहे या संमेलनासाठी हे संमेलन यशस्वी व्हावं यासाठी प्राध्यापक सुनील पाटील, प्राध्यापक सुभाष खोत, प्राध्यापक श्रीकांत भोसले, उदयसिंह पाटील,
डॉक्टर सुरेश साळवे, डॉक्टर कालिदास पाटील, उत्तम सावंत, डॉक्टर अर्चना थोरात, डॉक्टर संदीप पाटील, प्रकाश जाधव, धर्मवीर पाटील, आनंद हरी, सूर्यकांत शिंदे, लता आयवळे, रवी बावडेकर, त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर दीपा देशपांडे, वृषाली आपळे, डी आर सरगर, हे हा जे 30वे साहित्य संमेलन 8 मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून प्राचार्य विश्वास सायनागर साहित्य नगरीमध्ये होतं आहे, ते संमेलन यशस्वी व्हायसाठी हे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. संयोजकांनी या संमेलनाला रसिकांनी, वाचकांनी, लेखकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे.